ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण चौथा अध्याय बघतोय आणि या चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की भगवंतांनी कर्मयोग कसा करायचा ते सांगितलं आणि कर्मयोगापासून तुम्हाला कर्मयोग केल्याने तुम्हाला काय मिळू शकेल त्याचं त्यांनी वर्णन केलं होतं. आणि आपल्यासारख्या साधारण साधकांसाठी म्हणून त्यांनी मग तिथे काही असं यज्ञ म्हणा त्याला किंवा साधन म्हणा असे सांगितले होते. कारण त्यांना माहिती आहे की आपली थोडी तशी परिस्थिती नाही आहे त्या आयडियलपर्यंत जाण्यासाठी म्हणून. पण म्हणून मग त्यांनी काही साधनं सुचवले होते की काय तुम्ही तपस्या करा किंवा कुठल्या प्रकारचा यज्ञ करा. आणि आपण मागच्या काही क्लासेसमध्ये बघितलं होतं की 11 प्रकारचे त्यांनी आपल्याला यज्ञ सुचवले होते. आणि तेव्हा ते म्हणतात की एवं बहुविधा यज्ञा विततो ब्रह्मणो मुखे, की वेदांमध्ये यापेक्षा कित्येक प्रकारचे यज्ञ सांगितले आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त 10-11 सिलेक्टिव्ह, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला फक्त सिलेक्टिव्ह मी 10-15 फक्त साधना सांगितल्या, पण यापेक्षा अजून भरपूर प्रकारच्या साधना तुम्ही करू शकता अशा वेदांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कर्मजान विद्धी तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे खूप इम्पॉर्टंट आहे की हे जितके काही कर्म मी आतापर्यंत सांगितलेले आहे किंवा जितके काही यज्ञ मी आता तुम्हाला सांगितलेले आहे, हे सगळे यज्ञ किंवा कर्म हे कर्मजान विद्धी, की हे सगळे कर्मामध्येच पडतात. त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. मी कितीही जेवणावर कंट्रोल केलं, किती मीही द्रव्य दान केलं, मी कितीही जप केला, मी कितीही काहीही केलं, तरीही त्याने फक्त तुमची चित्तशुद्धी होणार आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी बऱ्याच वेळा आतापर्यंत प्रत्येक म्हणजे अध्यायामध्ये आपण ते रिपीट करतो आहे की कारण हा वेदांताचा मुख्य सूत्र आहे वेदांताचं, की कर्मामुळे तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. कर्मामुळे तुमचं फक्त चित्त शुद्ध होऊ शकतं किंवा मन मोठं होऊ शकतं किंवा मनातले सगळे हे कामना वासना हे दोष आपले कमी होऊ शकतात. कारण ते महत्त्वाचं एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण त्या कर्मामुळे जर ते ज्ञान मिळालं असतं तर ते करणीय काहीतरी झालं असतं की मी इतके 1 लाख जप केला, 10 लाख जप केला, बस झालं मला दर्शन, असं झालं असतं ते. म्हणून ते कार्य आणि कारण या सूत्रात ते कधी येत नाही. पण म्हणून इथं भगवंत म्हणतात की हे कामाचं पण आहे, कामाचं नाही असं नाही आहे. उगीच त्यांनी असंच सांगितलं नाही आहे की हे कर्म तुम्ही करा आणि कशासाठी करा, कारण चित्तशुद्धीसाठी ते कामाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचे, इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचे, तुम्हाला उच्च माध्यमिक किंवा हे 12वी पास होणं आवश्यक आहे. ही प्रिपरेशन आहे. ही प्रिपरेशन झालं नाही तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण मिळणार नाही. तर आपण बघत होतो की कर्म, जसं मला जेवायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर जेवायचं असेल तर मला स्वयंपाक करणं आवश्यक आहे. स्वयंपाकच केलं नाही तर जेवणामुळे जी मिळणारी तृप्ती आहे ती मला कधीच मिळणार नाही. तर तुम्हाला पोट भरून जेवायचं असेल, तृप्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला स्वयंपाक करणं भाग आहे. तसंच हे सगळं कर्म किंवा हे यज्ञ किंवा ह्या सगळ्या प्रकारच्या आता आपण साधना जर सांगितल्या आहे त्या प्रिपरेटरी आहेत. त्या तुम्हाला करणं आवश्यक आहे. आपोआप काही आकाशातनं तुम्हाला जेवण पडणार नाही आहे. तुम्हाला ते जेवणासाठी सगळ्या कामं करणं आवश्यक आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की श्रेयान द्रव्य मयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. की सगळे जे काही आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, मी जस्ट त्याचा भूमिका करतो आहे की हे सगळे कर्म जे काही आहे तुमचे याची लिमिट कुठे संपते? ज्ञानामध्ये. म्हणजे इतका स्वयंपाक आपण सगळा केला, त्याचा एंड कुठे होतो? तृप्ती मिळण्यामध्ये, पोट भरण्यामध्ये. तसंच या सगळ्या तपस्या, या सगळं यज्ञ, हे सगळं हे जे काही आपण करतो आहे त्याचा एंड कुठे होतो? ज्ञाने परिसमाप्यते, की शेवटी
ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला देवाची काय म्हणतात त्याला त्या देवाचं दर्शन म्हणा किंवा स्वतःचं आत्मदर्शन म्हणा, त्यासाठी म्हणून ते उपयोगी येतात. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण कर्मयोग किंवा आपण कुठलंही गीता हे वाचत असताना लक्षात घ्यायला पाहिजे की कर्म हे अत्यंत आवश्यक आहे. कर्म हे तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही, परंतु कर्माशिवाय तुम्हाला ज्ञानासाठी तुम्ही योग्य पण होत नाही. ही तुमची योग्यता आहे, पात्रता आहे. आणि यासाठी म्हणून तुम्हाला मग जायचं आहे. मग त्यातनं दुःख आहे, कष्ट आहे, लोभ आहे, मोह आहे, सगळे संसार आहे, या सगळ्या मार खाण्या संसारामध्ये सगळ्या गोष्टी आहे. आणि त्या वाचवून तुम्ही जाऊ शकत नाही. अर्जुनाला तेच वाचवायचं होतं, म्हणून अर्जुन म्हणतो मला हे नको आहे सगळं मारपीट, सगळं मला युद्ध वगैरे नको आहे, मी आपलं जातो हिमालयामध्ये आपलं. त्याला ह्या सगळ्या ह्या रिस्पॉन्सिबिलिटीनं सगळ्या त्याला ह्या संसाराच्या हे जी कटकट आहे, आपण ज्याला म्हणतो कटकट शब्द वापरतो, किंवा संसाराचा हा जो ताप आहे, यातनं त्याला मुक्ती पाहिजे होती. पण त्याचे पुन्हा गळा पकडून भगवंत त्याला पुन्हा ह्या कर्मामध्ये आणतायत की अशी तुला मुक्ती मिळणं शक्य नाही आहे, तुला हे कर्म करावंच लागणार आहे आणि यातनंच तुझी मुक्ती आहे. म्हणून आपण ज्या काही संसारामध्ये आता पडलेलो आहोत, जो काही संसाराचा किंवा आश्रमाप्रमाणे आपल्याला जो काही धर्म मिळाला आहे, म्हणजे कोणी संन्यास आश्रमामध्ये आहे, कोणी गृहस्थ आश्रमामध्ये आहे, तर त्या आश्रमविहित जे काही कर्म आहे ते कर्म करत करतच आपण उच्च ध्येय गाठणार आहे. हे प्रत्येक साधकांनी लक्ष ठेवायला पाहिजे. आता आजपासून आपण इथे सुरू ह्या 34वा श्लोक सुरू करू. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. इथे भगवंत म्हणतात, म्हणून तत्वज्ञानी पुरुषांकडून त्यांना साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा शुश्रूषा करून निष्कपट भावाने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. आता इथे भगवंत की ते ज्ञान कसं मिळवायचं आणि ते ज्ञान मिळवायसाठी म्हणून गुरुपदेश हे फार महत्त्वाचं आहे, की गुरुकडे जाणं हे आवश्यक आहे. कारण आपल्या शंकराचार्य म्हणतात की तो शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण काय शास्त्रान्वेषण न कुर्यात. म्हणजे तो शास्त्रज्ञ जरी असला, पंडित जरी असला, तरी शास्त्र अन्वेषण त्यांनी स्वतः करू नये. त्याचं कारण आहे, कारण इथे भगवंतांना सांगायचं आहे की ज्या माणसाला त्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा ज्या परंपरेतनं आलेलं आहे, आपण या अध्यायाच्या सुरुवातीला आपण परंपरा बघितली होती की हे कसं परंपरेनं हे पूर्ण ही विद्या आलेली आहे. तर ही विद्या त्या परंपरेने शिकायला पाहिजे. नाहीतर काय होईल, एखादा शास्त्रज्ञ आहे, एखादा पंडित आहे, मग त्याला काय वाटेल की ते मला असं वाटतं, मला असं वाटतं, असं नसतं, मला अनुभूती काय त्याप्रमाणे शास्त्र बघायला पाहिजे. म्हणून हे गीता 3 प्रकारची जवळपास सांगितल्या गेलेली आहे. म्हणजे एक सांगितले आहे समजा राजनैतिक लोकांनी, म्हणजे राजनैतिक लोकांनी म्हणजे कसं लोकमान्य टिळकांनी सांगितलेली आहे. त्यांनी त्यातला एक स्वतःचा काही वेगळा अर्थ काढलेला आहे. योगी अरविंदांनी बोललेले आहे ते, त्यांनी काही वेगळ्या प्रकारे त्याला हे दिलेलं आहे. दुसरं आहे की ज्या लोकांनी त्यातनं काहीतरी त्यांना सुचवायचं आहे, काहीतरी कर्म करायचं आहे, म्हणजे सदा आपण शंकराचार्यांनी सांगितलेलं गीता बघतो आहे की त्यात त्यांना साधकाला काहीतरी करून घ्यायचं त्याच्याकडनं आणि ते करून घेऊन त्याला ज्ञान प्राप्त करून द्यायचं. आणि तिसरी गीता आहे ती कुठली आहे, ती फक्त अनुभवाची गीता आहे. आपण आता सध्या जी गीता वाचतो आहे ती कर्माला धरून गीता वाचतो आहे, की कर्म करणं आवश्यक आहे, ज्ञान यज्ञ करणं आवश्यक आहे, की साधना करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टीला धरून आपण गीतेचं विश्लेषण करतो आहे. पण हे झाल्यानंतर कदाचित 18वा अध्याय झाल्यानंतर तुम्हाला जर ज्ञान झालं तर ते फक्त अनुभव राहील, हे सगळं गळून पडेल. मग तेव्हा तुम्ही म्हणाल की काय महाराज तुम्ही सांगितलं हे कर्म करा वगैरे वगैरे, याचा काही अर्थच नाही घ्यायला. कारण तेव्हा तुमचं पोट झालेलं आहे, भरलेलं आहे, तृप्ती आली आहे तुमच्यामध्ये, तेव्हा मग पुन्हा करण्यात काही अर्थ राहत नाही. पोट भरल्यानंतर मग स्वयंपाक करण्याला काही अर्थ नाही आहे. पोट भरण्यासाठी मग आपण स्वयंपाक करतो. तर या 3 प्रकारच्या दृष्टीने ही गीता सांगितलेली आहे. तर आता भगवंत म्हणतात की ज्या लोकांना ह्या
ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की त्यांनी गुरुजवळ जायला पाहिजे. आता गुरु कसा आहे आणि शास्त्र कसं आहे ना, हे आहे आरशासारखं. आपल्याला स्वतःला जर बघायचं असेल मी कसा आहे, तर आपला आरसा लागतो. आरसा समोर असेल तर मी म्हणतो मी कसा आहे, चांगला दिसतोय की वाईट दिसतोय, काळा दिसतोय की गोरा दिसतोय. तर शास्त्र हे दर्पणासारखं आहे. शास्त्र आपल्याला सांगतं की हे जे तुला वाटतं आहे की मी पापी आहे, माझ्या मनावर धूळ बसलेली आहे, मी माझ्यात हे झालं आहे ते झालं आहे, तर तेव्हा तुम्ही गुरु सांगतो तुम्हाला की हा सगळा जो काही मळ साचलेला आहे तुला दिसतो आहे, तुला पाप दिसतं आहे, तुझ्यामध्ये या सगळ्या कामना वासना दिसत आहेत, त्या सगळ्या काचेवर पडलेली धूळ आहे किंवा डाग आहे. तू हा निष्कपट आत्मा आहे, तुझ्यामध्ये या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी नाही आहे. हे चुकीने तू समजतो आहे की आत्म्यामध्ये सगळा करता भाग आहे, चुकीने तू समजतो आहे की आत्म्यामध्ये भोगता भाग आहे, चुकीने समजतो आहे की आत्मा याला पाप लागतं आहे, पुण्य लागतं आहे. हे पाप पुण्य हे सगळं ह्या आरशावर लागलेलं आहे. तुझा चेहरा पूर्ण स्वच्छ आहे. तर हे जे दाखवून देणं आहे हे आपल्याला शास्त्र दाखवतं. आता एखाद्याने समजा जे कोणी देवाला मानत नाही किंवा ज्यांचा सगळ्या शास्त्रावर विचार नाही आहे, त्यांना काय म्हणायला पाहिजे? त्यांनी आपण म्हणायला पाहिजे की आपण जर तो आरसा उलटा पकडला तर आपण प्रतिबिंब दिसणार नाही त्याच्यामध्ये. तर जे लोक आपल्या अहंकारामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा मानत नाही, त्यांनी समजायला पाहिजे की त्यांना कधीच त्याचा स्वतःचा चेहरा त्यांना कधी दिसणार नाही. पण ज्यांनी याचा आश्रय घेतलेला आहे, तिथे एक शक्यता आहे की ॲटलिस्ट तेव्हा आज नाही उद्या त्याला त्या आरशावर पडलेली धूळ साफ करून त्याला स्वतःला किंवा ते स्वतः स्वच्छ चेहरा दिसणार आहे. कदाचित या जन्मात होणार नाही, अजून 5 जन्म लागतील, परंतु ज्यांनी हा प्रयत्न सुरुवात केली आहे स्वतःचं ते ज्ञान प्राप्त करून घ्यायची, तर त्याच्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेस आज नाही उद्या केव्हा तरी त्याच्यामध्ये चेंज होणं स्वाभाविक आहे. म्हणून ते म्हणतात की तद्विधी प्रणिपाते. मग गुरुकडे कसं जायला पाहिजे? की गुरुकडे तुम्हाला जायचं असेल तर दोन गोष्टी पाहिजे, की त्याच्यामध्ये विनय पाहिजे, हा आवश्यक आहे शिष्यामध्ये. जोपर्यंत आपण जर पहिल्यांदा गीता बघितली तर तिथे गीतेमध्ये अर्जुन आपला श्रीकृष्णांना पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये नुसतं सांगत सुटला आहे की असं आहे, हे कशाला युद्ध करायला पाहिजे, हे युद्ध केलं तर आपल्याला पाप लागेल, युद्ध केलं तर असं होईल, मग आपला वर्णसंकर होईल, मग आपल्या स्त्रिया कलुषित होतील, असं किती तो ज्ञान देतो भगवंतांना. भगवंत फक्त बसून आहे. पण जेव्हा तो श्री अर्जुन म्हणतो की शिष्यस्ते शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की भगवंत आता माझं मन समजत नाही आहे, आता मला काही कळत नाही मी काय करायला पाहिजे काय नाही, आता मी शिष्य म्हणून तुम्हाला ग्रहण करतो आणि आता मला सांग मी कसं यातनं बाहेर पडायचं, तेव्हा भगवंत त्याला उपदेश करायला प्रारंभ करतात. पण तुम्ही एखाद्या ज्ञानी माणसाकडे गेले, तुम्ही एखाद्या गुरुकडे गेले आणि त्याच्याशी तुम्ही जर म्हटलं की काय हवा पाणी कसं आहे, यावेळेस काय पाऊस पडेल की नाही, माझा हात बघा, हे गुरुकडे मागण्यासारखं नाही आहे. परिप्रश्न कोणा कशाबद्दल? ह्या जीवनाबद्दल. हे काय आहे या जीवनामध्ये, आणि गुरु काही वेगळं सांगत नाही. गुरु म्हणतात आपल्या त्या आठवत नाही आहे पण श्लोक आठवतो आहे की महाभैष्ठ विद्वंतवनास्ति अपाय संसार सिंधो तरणस्तुपाय. विवेकचुरामध्ये ते म्हणतात की जेव्हा तो शिष्य त्याच्याकडे जातो तेव्हा ते गुरु म्हणतात की महाभैष्ठ विद्वंतवनास्ति अपाय, की हे विद्वान, की हे शिष्या, तुला काही अपाय होणार नाही आहे. हा संसार सिंधू करायसाठी माझ्याजवळ उपाय आहे. पण कुठला उपाय? यतयोस्य पारम, येणैव एव यतयोस्य पारम, की जो मी आतापर्यंत शिकलेलो आहे, जो परंपरेने संप्रदायाप्रमाणे माझ्यामध्ये आलेला आहे, तोच उपाय मी तुला सांगणार आहे. मी काही माझा स्वतःचा उपाय सांगणार नाही आहे. मला असं वाटतं, माझ्या दृष्टीने असं मी सांगणार नाही आहे. तेनैव याता यतोयोस्य पारम, की ज्या लोकांनी मला सांगितलं आहे आतापर्यंत, माझ्या गुरूंनी मला जसं सांगितलं आहे, त्यांच्या गुरूंनी त्यांना जसं सांगितलं आहे, तोच मार्ग मी तुम्हाला सांगतो.
आपल्या ह्या ईशोपनिषदमध्ये पण म्हणतात की इति शुश्रुमधीराणाम ये नस्तद्विच व्याचचक्षिरे, की हे जे मी ऐकलेलं आहे तुमच्याकडून आतापर्यंत, गुरूंकडनं मी जे ऐकलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणून इथे संप्रदाय हा फार महत्त्वाचा असतो. आणि आपण बघतो की स्वामीजींच्या जीवनामध्ये, ठाकूरांच्या जीवनामध्ये, ठाकूर किती वेळा, स्वामीजी किती वेळा ठाकूरांना प्रश्न करतात, श्रीरामकृष्णांना प्रश्न करतात, श्रीरामकृष्ण किती वेळा त्याला उत्तर देतात. शेवटच्या जाण्याच्या 4 दिवस आधीपर्यंत श्रीरामकृष्णांच्या वरती ते शंका घेत असतात. तर हे जे रिलेशन आहे गुरु शिष्याचं, की जोपर्यंत ते सॅटिस्फॅक्शन होत नाही, श्रीरामकृष्ण म्हणतात ना योगानंद महाराजांना की गुरुला सकाळी पण बघावं, रात्री पण बघावं. तेव्हा योगानंदांच्या मनात काही मनात आलं होतं, तेव्हा श्रीरामकृष्णांनी तसं म्हणलेलं होतं. तर ह्या प्रकारचा गुरुची संपर्क तुमचा असायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की गुरुकडे जायचं असेल तर तुम्ही विनीत भावने जायला पाहिजे, नम्र होऊन जायला पाहिजे आणि परिप्रश्नेनं पाहिजे. परिप्रश्न त्याच्याशी त्याला प्रश्न विचारायला पाहिजे, त्याच्याशी डिस्कस करायला पाहिजे. आणि उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. मग अशा वेळेस मग गुरु करुणावशात किंवा त्याची तळमळ बघून मग तुम्हाला उपदेश देतात. आता स्वामी विवेकानंदांचं बघा की ते स्वामी विवेकानंद कित्येक लोकांकडे गेले की देव तुम्ही बघितला आहे का, तुम्ही प्रत्यक्ष देवाचं दर्शन घेतलेलं आहे का. पण जेव्हा त्यांनी हाच प्रश्न श्रीरामकृष्णांना केला तेव्हा श्रीरामकृष्ण असं म्हणलं, श्रीरामकृष्णांनी असं त्याला म्हटलं नाही की काय म्हणजे याची काहीतरी नुसतं कॅज्युअल क्युरियासिटी असं त्यांनी टाकून दिलं नाही त्याच्याकडे. कारण त्यांनी बघितलं याच्यामध्ये खरी खरी जिज्ञासा आहे आणि म्हणून तो श्रीरामकृष्णांकडे आलेला आहे. आणि श्रीरामकृष्णांनी मग तसंच त्याला मग नंतर उत्तर दिलेलं आहे. तर आता इथे आपण समजून घ्यायला पाहिजे गुरु कसे असतात. गुरु 3 प्रकारचे आपण डिव्हाइड करू शकतो. की एक तर असतो मंत्र देणारे गुरु, की जे आपल्याला मंत्र देतात, त्या मंत्राचं आपण पारायण करतो किंवा जप करतो, पारायण करतो. आणि ही उपासना करता करता हळूहळू आपलं काय होतं, मन शुद्ध होतं. एक मंत्र देणारे गुरु आहेत. एक आपण जगामध्ये बघतो की ज्यांच्याकडनं आपल्याला शिक्षकांकडनं किंवा काही मोठ्या लोकांकडनं कधी कधी छान एक इन्स्पिरेशन मिळते जीवन जगायसाठी, कधी कधी उत्साह मिळतो. कधी कधी आपल्याला आपण बऱ्याच वेळा थोड्याशा काही अडचणीमध्ये असतो तर तेव्हा नकळत कोणाकडनं आपल्याला छान असं एखादी इन्स्पिरेशनल अशी काही गोष्ट मिळते आणि त्यातनं आपण समोर जातो. तो पण आपल्या जीवनातला कधी म्हणू शकतो आपण, तो पण गुरु होऊ शकतो आपल्याला. आणि एक अजून गुरु असतो की जो गुरु तुम्हाला हे शास्त्र त्या संप्रदायाप्रमाणे कॅज्युअली नाही, ते व्यवस्थित पूर्ण तो सांगायचा प्रयत्न करतो. की ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे, ज्या संप्रदायाच्या पद्धतीने सांगायला पाहिजे, त्या पद्धतीने तो सांगत असतो. आणि त्या गुरुमध्ये दोन्ही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे आणि त्याच्यामध्ये ते कम्युनिकेशन स्किल पण आहे. असे गुरु जर कोणाला भेटला तर मी असं म्हणेन की त्या लोकांचं आपलं भाग्य की जो माणूस त्याला आता ज्ञान पण आहे आणि त्याच्यामध्ये स्किल पण आहे. बरेच वेळा काय असतात, काही काही साधकांना ज्ञान झालेलं आहे पण ते कॅनॉट कम्युनिकेट. आता आपण श्रीरामकृष्ण शिष्यांबद्दल बघितलं तर सगळेच जे 16 डिसायपल होते सगळेच काही कम्युनिकेट करू शकणारे नव्हते, पण सगळ्यांना ज्ञान होतं. त्यातल्या काहीच लोकांना असं होतं की काही ते कम्युनिकेट करू शकले, म्हणून ते लोकांपर्यंत जाऊन त्यांचं सगळ्या ह्या ज्या तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं ते 100-150 वर्षानंतर आज पण आपण वाचू शकतो किंवा ते आपल्याला आज पण ते आपल्याला गाईड मिळू शकतो त्याचं. तर ह्या 2-3 गुरूंपैकी आपण समजायला पाहिजे. गुरु म्हणजे आपल्यासाठी श्रद्धेय व्यक्ती. तर ह्या 3ही गुरूंपैकी आपल्याला कोणी ना कोणी केव्हा ना केव्हा आपल्याला आपल्या यातनं बाहेर पडायसाठी म्हणून मदत करत असतो. तर इथे आता भगवंतांनी सांगितलं आहे की तू गुरुकडे जायचं असेल, तुला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुमध्ये काय पाहिजे आणि शिष्यामध्ये काय पाहिजे. पुढचा श्लोक बघू आपण 35. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. जे जाणल्यानंतर तू पुन्हा असा मोह पावणार नाहीस. आणि हे अर्जुना, ज्या ज्ञानाच्या योगाने तू सर्वव्यापी अनंत चेतनरूप होऊन
आपल्या अंतर्गत समष्टी बुद्धीच्या आधारावर संपूर्ण भूतांना पाहशील आणि त्यानंतर माझ्या ठिकाणी अर्थात सच्चिदानंद रूपी पूर्ण ऐक्य पाहून सर्व काही सच्चिदानंदमयही पाहशील. आता इथे मला त्यांनी सांगितलं की गुरु कसा पाहिजे आणि शिष्याची लक्षणं काय असायला पाहिजे. आता इथे सांगतायत की या ब्रह्मज्ञानाचे फायदे काय. त्याचा फायदा काय आहे. मी समजा इतकं गुरुजवळ गेलो, इतके वर्ष मी घालवले, इतकी तपस्या केली, इतकी उपासना केली, पण त्याने फळ काय मिळणार आहे मला, त्याचा फायदा काय आहे. तर इथे भगवंत म्हणतात, पहिला फायदा सांगतात ते की यत् ज्ञात्वा न पुनर्मोहम, की हे ज्ञान तुझ्यामध्ये जर आलं तर तुझ्यामध्ये मोह हा पुन्हा उत्पन्न होणार नाही. आपल्या साधारण जीवनातल्या लोकांना हा मोह सगळ्यात मोठा आपली अडचण आहे. आपण इतके या पूर्ण जगाशी, लोकांशी इतके इमोशनली अटॅच झालेलो असतो. म्हणजे किती वेळा आपण आतापर्यंत शब्द खाल्लेले आहेत की नाही आता मी त्यात अडकायचं नाही आहे, आणि किती वेळा त्यातनं बाहेर पडलेलं आहे. किती वेळा आपण गोष्टी सोडलेल्या आहेत, किती वेळा आपण धरून ठेवलेल्या आहेत. हा मोह आहे खरं संसाराचं बंधन. अर्जुनाला पण तोच मोह पडला आहे. अर्जुनाला पण ते कौरव जितके 13 वर्ष त्यांनी घालवले, लहानपणापासून कौरवांना मनाशी त्यांनी पूर्ण जीवप्राण एक केला, आणि केवळ एका क्षणाच्या त्या मोहाच्या क्षणी त्याचं मन कमकुवत झालं, आणि इतका मोठा तो अर्जुन त्या युद्धापासून परत खेळतो आहे. तसंच आपलं पण होतं की इतके सगळे आपण बघतो, कित्येक लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, चांगलं पोस्टिंग मिळतं, चांगल्या हुद्द्यावरती जातात किंवा परदेशात झाले जातात, पण केवळ या मोहापायी बरेच वेळा त्यांच्यासमोर असलेलं इतकं चांगलं समोरचं पूर्ण एक करिअर बरेच वेळा आपण बघतो की लोक सोडून पुन्हा परत आले आहेत. मी आमच्या कामापूर्वी बघितलं की ती 2-3 व्हॉलंटियर्स मी भेटलो, तर त्यांना मोठ्या मोठ्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळू शकल्या असत्या, मोठ्या मोठ्या ऑफर्स त्यांना आल्या होत्या, त्यांना बाहेर जर ते गेले असते तर. पण केवळ या मोहापायी की नाही मी हे कामावर सोडून जाणार नाही किंवा माझं घर सोडून जाणार नाही, किंवा हा एक मनाचा एक दुर्बळपणा त्यावेळेसचा त्यांनी चांगला ऑपॉर्च्युनिटी घालून बसले. आणि आता काय तर कोणी टीचर आहे किंवा काही आहे. तर हे याच्यावर एक लक्षात घ्यायला पाहिजे, फार इम्पॉर्टंट पॉईंट याच्यातनं बघायला पाहिजे आपल्याला, की हे जे आपण गीता शिकतो आहे किंवा जे काही आपण वाचन मनन करतो आहे, हे सगळं नुसतं माहिती असून चालत नाही. की मी इतके पुस्तकं वाचले, मी इतक्या लोकांचं प्रवचन ऐकलं किंवा मी इतक्या लोकांचं सगळं याचं विश्लेषण केलं, तर शास्त्राबद्दल आपल्याला नुसती माहिती असून चालत नाही आहे. पांडवांपैकी सगळ्यांना या शास्त्राबद्दलची पूर्ण माहिती होती. अर्जुनाला पूर्ण शास्त्र अवगत होतं, त्याने पूर्ण धर्मराजाकडनं शास्त्र शिकलेला होता तो. पण नुसतं पांडित्य किंवा नुसतं माहिती ही कामाची नाही आहे. जोपर्यंत त्या माहितीवर आपण काही अंमल करत नाही, तोपर्यंत त्या माहितीला काहीही फायदा नाही. आपण आणि साधारण अज्ञानी माणूस हे दोघंही एकच. की ज्या वेळेस मला ते उपयोगाचं नसेल, जेव्हा माझ्यासमोर कुठल्या गोष्टीचा मोह येतो किंवा जेव्हा मी त्या मोहामध्ये सारखा अडकला जातो, तेव्हा समजायला पाहिजे आपल्याला की इथे आता काही क्षणासाठी तो मोह सोडून देणं आवश्यक आहे. कारण या गोष्टी येतात ह्या फार आपल्याला प्रचंड त्या धरून बसतात, इतकं सोपं नाही आहे त्या गोष्टी सोडणं. परंतु या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे, तो म्हणजे विचार करणं आणि थोडा आपल्याला यातनं बाहेर पडण्यासाठी वेळ देणं स्वतःला. कारण हा जेव्हा मोहाचा अटॅक येतो आपल्याला किंवा हे जेव्हा आपण इमोशनल याच्यामध्ये जेव्हा सापडतो, तेव्हा त्या एका क्षणिक भावनेपोटी किंवा त्या क्षणिक या गोष्टींपोटी आपण सगळ्या गोष्टी करून बसतो. त्याला मोठ्या मोठ्या लोकांचे लग्न म्हणा किंवा मोठ्यांचे मृत्यू म्हणा किंवा मोठ्या मोठ्या लोकांचे काय खून म्हणा, तर केवळ एका भावनेपोटी, कुठल्या तरी एका क्षणापोटी त्या घडलेल्या गोष्टी आहेत. तर मोहातही तसंच आहे की तुम्ही त्यावेळेस जर आपण त्या सोबत जर गेलो नाही, त्या वेवसोबत तिथे थोडं स्वतःला आपण विवेक करून आवरू शकलो, पण त्याच्यात थोडासा जर वेळ दिला, आपण थोडा वेळ जाऊ दिला, तर आपोआप त्या गोष्टी हळूहळू, कारण हा काल जो आहे, ही वेळ जी आहे, हा आपोआप तो हील करतो सगळ्या गोष्टी, आपोआप तो त्या गोष्टी सहज करून देतो. म्हणून ते म्हणतात की हे जे मोह आहे
हा मोह तुझा निघून जाईल. म्हणजे या ज्ञानाचा ॲडव्हान्टेज, पहिला फायदा काय आहे की तुझा मोह निघून जाईल. आता ह्या ज्ञानापासून दुसरं काय होईल? येन भूतानि शेषेण द्रक्ष्यस्य आत्मन्यतो मयी. आता काय होईल की पहिला फायदा त्यांनी सांगितला की माझा मोह निघून जाईल. दुसरा फायदा ते सांगतायत आता की असं झालं तर काय होईल की आता इनडायरेक्टली भाऊ सांगतायत की दुसरा फायदा काय आहे की जीव आणि परमात्मा याचं ऐक्य तुला जाणवेल. म्हणजे कसं की आता तुम्ही साधारण म्हणा की काय पुन्हा आता ते वेदांत आणलं तुम्ही, काय पुन्हा ते जीव आणि ब्रह्म ऐक्य आणलं, पण याला उपाय नाही आहे. हे जीव आणि ब्रह्म हे सांगणंच या वेदांताचा खरा उपयोग आहे. आणि हे सारखं सारखं येणार आहे. म्हणजे बघा ना, कधी म्हणजे आपण उदाहरण जर बघितलं की एखादा लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाला नवीन शब्द सुचला असतो की बाबा बाबा बाबा, आणि तो बघा दिवसभर काहीतरी केव्हा आपला बाबा बाबा म्हणत असतो. उपाय नाही त्याच्याशिवाय, कारण त्या नवीन काहीतरी शिकला असता तो, तर तेवढंच माहीत असतं आणि तेवढाच तो भोगत असतो. तसंच शास्त्र आपल्याला सदैव कारण त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, शास्त्राला ऋषींना जो काही अनुभव आलेला आहे ते आपल्या विचार सांगत असतात. त्याच्याशिवाय त्यांना सांगण्याचं काहीच नाही आहे. जसं त्या मुलाला बाबाशिवाय काहीच कळत नाही आहे, कारण समथिंग ही गॉड, नवीन काही शब्द त्याला मिळाला आणि तो शब्द तो सांगत सुटतो आहे सदैव, जेव्हा आवश्यकता आहे, जेव्हा आवश्यकता नाही आहे. तसेच हे जे ज्ञानी आहे, ज्या लोकांना याचा अनुभव झालेला आहे, ते बिचारे हे सांगितल्याशिवाय त्यांना थांबत नाही. तुम्हाला समजो किंवा कळो की न कळो, पण शेवटी सांगतील ते की जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हेच खरं या जीवनाचा उद्देश आहे. आणि इथे इनडायरेक्ट भगवंत सांगतायत की हे ज्ञान झाल्यानंतर, तुझा मोह गेल्यानंतर, पहिल्यांदा तुझा मोह जाईल आणि दुसरं काय होईल? येन भूतानि शेषेण द्रक्ष्यस्य आत्मनोमयी, की तू ह्या पूर्ण जगाला काय करशील? तू माझ्यामध्ये बघशील. म्हणजे या जगाचं पूर्ण अस्तित्व तू ईश्वरामध्ये बघशील. जसं आपण आता बघतो, आपण म्हणतो की नाही सगळी ईश्वराची सृष्टी आहे, या सगळ्या सृष्टीमध्ये ईश्वरच भरलेला आहे, प्रत्येक अणुअणूमध्ये ईश्वर आहे, हे आपण फक्त म्हणतो. पण या प्रत्येक गोष्टीमागे ईश्वर आहे, ह्या पूर्ण जगताचा आधार ईश्वर आहे, याचं आपल्याला ज्ञान झालेलं नसतं. जशी स्पेस किंवा हे आकाश आपण म्हणतो, हे आकाश हे सगळ्या विश्वात फैललेलं आहे. पूर्ण विश्वाचा आधार आहे आकाश किंवा स्पेस. आपल्याला दिसतं की सगळीकडे स्पेसच आहे. तसं आपल्याला दिसत नाही की ईश्वर सगळीकडे आहे. तसं आपल्याला लक्षात येत नाही की ईश्वर सगळ्या गोष्टींचा आधार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तुला ते ज्ञान झालं तर पहिल्यांदा मोह जाईल, आणि दुसरं तुला काय कळेल की ह्या पूर्ण या जगाचा ईश्वर हा आधार आहे. आणि तिसरी स्टेज ते सांगतात की आता हळूहळू काय होईल की आता तू बघतोय की ईश्वरामध्ये तू बघतोय ह्या जगाचा आधार. आणि तिसरं काय होईल की तू बघशील की हे माझ्यामध्येच सगळं आहे, म्हणजे मीच तो परब्रह्म चैतन्य आत्मा आहे. आता हे जर समजायचं तुम्ही उदाहरण बघा की पाण्याची एक लाट आहे. आता तुम्ही लाटेला जर समजायचा प्रयत्न केला की लाटेला तुम्ही सांगताय की लाट, तू लाट नाही आहेस, तू हा समुद्र आहे. मग लाट विचार करते, हो मी समुद्र कसा, मी तर लाट आहे, मी तर लाट आहे. पण मग हळूहळू त्याला काय लक्षात येतं की बरोबर आहे, समुद्र आणि मी तर वेगळं नाहीच आहे, मी तर समुद्रच आहे. मग लाटेला ज्ञान काय होतं की मी आता समुद्र आहे. जसं आपण आता बघितलं की ईश्वरामध्ये सगळं हे विश्व आहे. आता लाट काय म्हणते आहे की समुद्रामध्ये मी आहे, समुद्रच माझा आहे. त्यानंतरची स्टेज काय आहे, ते लाटेला काय लक्षात येतं की ती म्हणते लाट पण नाही आणि समुद्र नाही, सगळंच पाणी आहे, पाण्याशिवाय काहीच नाही आहे. लाट पण पाणी आहे आणि समुद्र पण पाणी आहे. मी पण चैतन्य ब्रह्म आहे आणि ईश्वर पण चैतन्य ब्रह्म आहे, याच्यामध्ये फरक काहीच नाही आहे. या लाटेमध्ये, पाण्यामध्ये आणि समुद्रामध्ये काहीही फरक नाही आहे. फक्त नाव
हे लाट आहे आणि समुद्र हे एक नाव आहे. नाव आणि रूप याचाच फक्त संबंध आहे. लाट पण एक नाव आणि रूप झालं आणि समुद्र आणि एक नाव रूप झालं. पण पाणी हे दोघांमध्ये समान आहे. तसंच जेव्हा आपल्याला चैतन्य लक्षात येतं की चैतन्य हे एकच आहे, माझ्यामध्ये, या ईश्वरामध्ये आणि जगामध्ये जेव्हा एकच चैतन्य आहे, तर हे सगळं चैतन्याचा आधार काय आहे? मी म्हणजे शरीर मन मी असलेलं आपल्याला ते म्हणत नाही आहे. मी म्हणजे जे चैतन्य आपल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपला अनुभव येऊ शकतो की हे सगळं माझ्यामध्ये आहे. तर अत्यंत महत्त्वाचा श्लोक इथं भगवंत म्हणतात की या ज्ञानाचा फायदा, 3 त्यांनी फायदे सांगितले. पहिला सांगितलं की तुझा मोह जाईल. दुसऱ्यांदा सांगितलं की तू ह्या जगामध्ये जे काही आहे हे सगळं ईश्वरामध्ये बघशील. आणि तिसरी स्टेज तुझी काय येईल की तुला लक्षात येईल की ईश्वरात काही नाही, ईश्वर आणि मी एकच आहे. ईश्वर काही वेगळा नाहीच आहे. ईश्वर फक्त एक नामरूप होता, मी एक नामरूप आहे, पण दोघांचं चैतन्य हे एकच आहे. तर एक प्रमोच्च हे ज्ञान इथे भगवंत म्हणतात की तुला इथे होईल. 35वा श्लोक झाला आपला. 36वा बघू. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानल्पवेनैव वृजिनं संतरिष्यसि. आता त्यानंतरचा पुढचा पुन्हा ते आपल्याला हे सांगतायत, उपयोग सांगतात त्याचा की पहिल्यांदा सांगितलं की मोह जाईल, नंतर तुला ह्या पूर्ण जीव आणि शिवाचं आत्मस्वरूप प्राप्त होईल. आता पुन्हा अजून त्याचा एक ॲडव्हान्टेज सांगतात. ते काय सांगतात की अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानल्पवेनैव वृजिनं संतरिष्यसि. आणि यदा कदाचित तू सगळ्या पाप्यांहूनही अधिक पापिष्ट असलास तरी ज्ञाननौकेनं निस्संदेह सर्व पापातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील. मग इथे आपल्याला हे विचार लक्षात येईल की कसं शक्य आहे? मी तर पापी आहे, मी तर असं आहे, मी तर तसं आहे, मी पाप केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या मी मनुष्यजन्म घेतलेला आहे. तर हे सगळे विचार जेव्हा आपल्या मनात येतात तेव्हा भगवंत म्हणतात की तू कितीही मोठे पाप करून दे, पण ज्ञानफल तुझ्यामध्ये जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा हे पाप सगळं निघून जाईल. मी जेव्हा ह्या रूममध्ये यायचा प्रवेश करायचा तर तेव्हा पूर्ण अंधार होता, पण जसा मी लाईट लावला तसं प्रत्येक गोष्टी मला क्लिअर दिसायला लागल्या. असं झालं नाही की पहिल्यांदा टेबल दिसला, मग खाट दिसली, मग चेअर दिसली, असं झालं नाही. जसा तो लाईट लावला, बल्ब लागला, तसं पूर्ण ह्या घरामध्ये उजेड पडला. कुठल्याही अंधकारात तिथे आपल्याला लवशेष दिसत नाही. तसंच हे ज्ञानाचं आहे. ही साधारण माणसामध्ये एखादी हा विचार उठणं साहजिक आहे की मी पापी आहे, मी इतकं पाप केलं वगैरे. त्यावर भगवंत म्हणतात की अपि चेदसि पापेभ्य, की सर्व तुझे जे काही तुझ्या मनात विचार आहे की मी पापी आहे किंवा मी हे असं केलं तसं केलं, हे सगळं या ज्ञानल्पवेनैव वृजिनं, की हे समुद्र हे काय म्हणतात त्याला, वृजिनं म्हणजे मोठा समुद्र, आणि प्लव म्हणजे नौका. ही ज्ञानाची नौका घेऊन तू हा जो पापाचा समुद्र आहे तो तू तरून जाऊ शकशील. कारण जर आपण असा विचार केला की माझ्यामध्ये समजा इतके पाप आहेत, मग ते पाप मी कसे घालवायचे, मग मी एक एक करून पाप घालवेन, मग मी इथे साधना करेन, मग ते पाप इथं गेलं, मग हे साधना करेन, मग ते पाप गेलं, असं तुम्ही अगणित किती काळ काढणार आहे तुम्ही. तुम्हाला कुठे माहीत आहे किती आपल्यामध्ये पाप आहे? आपल्याला माहीत आहे की आपल्यामध्ये संचित कर्म आहे, म्हणजे कित्येक जन्मांचे कर्म आहे, कित्येक जन्माचे पाप आपल्यामध्ये बसलेले आहेत. मग ते कसं काढणार तुम्ही? त्याच्या कुठं तुमच्याजवळ काही अकाउंट आहे त्या सगळ्या गोष्टींचा. आणि हे करत असताना पुन्हा नवीन पाप तयार होतच आहे क्रियेमुळे. कर्म करत असताना म्हणजे संचित आहेच, क्रियमान काम करत असताना पुन्हा आपल्या हातून काहीतरी अजाणता पाप काही होत आहेत, काही जाणता तर काही अजाणता होत आहे. मग या प्रत्येक कसं काढणार तुम्ही? हे शक्यच नाही आहे. हे कधीही जीवनात शक्य नाही आहे काढणं. म्हणून हे ज्ञान सारखं श्रुती जेव्हा म्हणते की तुमच्यामध्ये हा विचार, हा विवेक आणायलाच पाहिजे की मी काही असं वेगळी अशी आयडेंटिटी नाही आहे. हा लोअर मी जो सदैव आहे, करता आणि भोगता याला घेऊन जाणारा जो मी आहे,
हा मी खरा नव्हे, खरं चैतन्य आहे, हा जोपर्यंत आपण विचार ठेवत नाही तोपर्यंत ह्या पाप पुण्य या विचारात आपण जाऊ शकत नाही. म्हणून ते भगवंत म्हणतात की सर्वम ज्ञानल्पवेनय वृजिनं संतरिष्यसी, की तू ज्ञानाची नौका घेऊन हा संपूर्ण समुद्र तू जितके काही पाप काही केले असतील त्या सगळ्यांनी तू तरुण पुढे जाऊ शकशील. पुढे म्हणतात यथै धांसी समिद्धोग्नीर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, जसे प्रज्वलित अग्नी काष्ठांना भस्मसात करीतो तसेच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माला भस्ममय करून टाकतो. आता पहिल्या त्यांनी म्हटलं की पापाला नष्ट करतो, इथे ते म्हणतात तुमचे कर्म नष्ट करतो. फार महत्त्वाचं त्यांनी इथे म्हटलेलं आहे की नुसतं तुझे पाप मी नष्ट करत नाही, हे सगळे कर्म नष्ट करतो. कर्म नष्ट करणं म्हणजे काय की पाप नष्ट करतो पण पुण्य पण नष्ट करतो. कारण तू जे काही पुण्य करून ठेवलेलं आहे, पुण्याने तुला स्वर्गात जायसाठी याच्यात जे काही चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पुन्हा तू अडकून बसशील. ते तुला पुन्हा या जीवनात सामून ठेवते की मी पूर्ण भस्मसात यथै धांसी समिद्धोग्नीर भस्मसात कुरुते अर्जुन, की जसं एखाद्या अग्नीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे काष्ठ टाकतो आणि ते पूर्ण अग्नी भस्मसात करून टाकतं, त्यामध्ये चंदनाचं लाकूड पण भस्मसात होऊन जातं आणि बाळबाचं लाकूड पण भस्मसात होऊन जातं. तिथे काही चंदन आणि बाळबाचा काही संबंध नसतो. तसंच या ज्ञानाग्नीमुळे तुमचं पूर्ण पाप तर जातंच, त्यासोबत पुण्य पण जातं. मी तुझं पुण्याचं पण हरण करतो. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, इथे ते म्हणतात तुझे सगळे कर्म चांगले वाईट वातावरण जे काही केलेलं असेल ते सगळे मी भस्मसात करतो. का होतं असं की जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मी हा छोटा मी अजय नाही आहे, मी हा इतका संकुचित, हा अहंकारयुक्त, हे शरीर मन युक्त मी नाही आहे, माझ्यामध्ये कर्ता भोगता पण नाही आहे, हे जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं. कारण तुम्हाला पाप पुण्य केव्हा होतं, जेव्हा तुम्ही स्वतःला कर्ता समजता आणि जेव्हा तुम्ही स्वतःला भोगता समजता. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे आणि अहंकार असल्यामुळे कर्ता भोगता जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत पापपुण्याचा विचार आहे. जेव्हा तुमचा अहंकार जाईल, तुमचा कर्ता भोगता हा भोग विचार जाईल, तुम्हाला ज्ञान मिळणं सहज शक्य आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की हे सगळे पाप पुण्य तू जितके काही केलेले आहे मी हे सगळे तुझे सोडून देईन, किंवा मी याला सगळ्यांना त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये मी पूर्ण भस्मसात करून टाकेन. इथेच थांबू आपण. पुढच्या क्लासमध्ये पुढे कंटिन्यू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.